नमस्कार मंडळी. तर चला आपण आज बनवूया मोठ्या सोयाबीनची पौष्टिक भाजी. तर त्यासाठी मी वाटण तयार करते. त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, खोबरं थोडंसं टाकले आणि वाटून घेतले, मिक्सरमध्ये फिरवून घेतले ग्रेव्ही. त्याआधी मी गरम पाणी केलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि थोडा वेळ सोयाबीन भिजत ठेवलं होतं आणि नंतर ते पिळून काढलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करते, कारण की हे खूप मोठे होतात आणि मसाला त्याच्यामध्ये पूर्णपणे जाण्यासाठी मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. तर अशा पद्धतीनं तुकडे तयार झालेले आहेत. त्यानंतर मी तेल टाकलं, त्यानंतर तेजपत्त्याचं एक पान असेल तर ते टाकायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, जिरी टाकायची आणि मसाला आपण जे बनवली ग्रेव्ही ते टाकायचं. त्यानंतर थोडं वेळ परतून घेतली ती ग्रेव्ही आणि त्याच्यामध्ये मग हळद टाकली, मसाला टाकला, जेवढं पाहिजे तेवढं तिखट टाकायचं आणि ते हलवून घ्यायचं. आता ही ग्रेव्ही ना कच्ची आहे, त्याच्यामुळं ह्याला थोडा वेळ चांगलं शिजवून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड करायचे आहेत. तर मी तर शिजवून घेतलेलं आहे, त्यामध्ये सोयाबीन ॲड केलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेते मी सोयाबीन. आणि त्यानंतर मग गरम पाणी केलेलं आहे ना ते थोडंसं टाकायचं त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता. जास्त पातळ पाहिजे असेल तर पाणी जास्त टाका आणि त्यानंतर थोडा वेळ शिजू द्यायचा आहे आणि अशा प्रकारे नंतर वरून कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली. नक्की ट्राय करा.